सह्याद्रीच्या पर्वतरांगांमध्ये गवारेड्यांची संख्या वाढलेली आहे। अनेक ठिकाणी गवारेड्यांची हेड दिसून येते। या गवारेड्यांच्या झुंजी सुरूच असतात। जेव्हा एकमेकांसमोर या टोळीतील गवारेडे येतात तेव्हा आक्रमकपणे तुटून पडतात आणि मग एक दिवस गवारेड्यांच्या झुंजी सुरू असतात। काही वेळा तर जीव गमवावा लागतो। अशीच एक घटना रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर तालुक्यात आंबाघाट परिसरात घडली आहे। आंबा घाटातील कळकदरा या ठिकाणी आज सकाळी 9 वाजताच्या सुमारास 2 गवारेड्यांचा झुंजी दरम्यान कड्यावरून पडून मृत्यू झालाय। रत्नागिरी साखरपा कोल्हापूरकडे जाणाऱ्या कळकदरा महामार्गावर हायवेच्या उजव्या बाजूला 2 गवारेडे झुंजी दरम्यान कड्यावरून पडून मृत झाले असल्याबाबतची बातमी वनरक्षक वन उपतपासणी नाका साखरपा यांनी वनपाल संगमेश्वर यांना दिली। मिळालेली माहिती वरिष्ठांना देऊन सर्व स्टाफसह साहित्यासह जागेवर जाऊन खात्री करता सदर ठिकाणी 2 गवारेडे मृत अवस्थेत पडले असल्याचे आढळून आले। पशुधन विकास अधिकारी पशुवैद्यकीय दवाखाना श्रेणी 1 दाभोळे यांना बोलावून त्यांच्याकडून शवविच्छेदन करून घेतले। शवविच्छेदनात सदर गवारेडे यांचा मृत्यू हा झुंजी दरम्यान पडून झाले असल्याबाबत पशुवैद्यकीय अधिकारी यांनी सांगितले। शवविच्छेदन झाल्यानंतर सदर मृत 2 गवारेडे यांचे शरीर सर्व अवयवांसहित घटना घडलेल्या ठिकाणापासून काही अंतरावर सुरक्षित ठिकाणी आणून जाळून नष्ट करण्यात आले। सदरवेळी घटनास्थळी परिक्षेत्र वन अधिकारी रत्नागिरी श्री प्रकाश सुतार, परिमंडळ वन अधिकारी संगमेश्वर देवरुख श्री नानू गावडे, वनरक्षक साखरपा श्री सहयोग कराडे, वनरक्षक फुणगू श्री आकाश कडूकर, वनरक्षक दाभोळे श्रीमती सुप्रिया काळे, वनरक्षक आरवली श्री सूरज तेली, वनरक्षक वन उपज तपासणी नाका साखरपा श्री रणजित पाटील, श्री महादेव जलने, श्रीमती मिताली कुबल, प्राणीमित्र श्री महेश धोत्रे, श्री दिलीप गुरव हे उपस्थित होते। सदरची कार्यवाही माननीय विभागीय वन अधिकारी रत्नागिरी चिपळूण श्रीमती गिरिजा देसाई तसेच सहाय्यक वन संरक्षण रत्नागिरी चिपळूण श्रीमती प्रियंका लगड यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली। टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। टाइम्स डिजिटल।